अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 28 डिसेंबर गुरुवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। कारण उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी आहे पुष्य नक्षत्र। जेव्हाही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो किंवा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा बनत असतो आणि हा जो योग आहे हा क्वचितच असतो। मार्गशीर्ष महिन्यात हा योग आल्याने या योगाचं जे महत्त्व आहे ते खूप मोठं आणि अनन्य आहे। खरं तर गुरुपुष्यामृत योग जो आहे तो माता लक्ष्मीची, भगवान श्री विष्णूंची आणि आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। कारण या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीच्या आपण असंख्य सेवा, व्रत, वैकल्य, पूजा, पाठ, आराधना यांसारख्या सर्व शुभ गोष्टी करत असतो आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीही आपण माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या असंख्य गोष्टी करत असतो। खरं तर या वर्षी हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे ही संधी कुणीच सोडायची नाहीये। उद्या जेवढी जास्त शक्य होईल तितकी जास्त माता लक्ष्मीची, आपल्या गुरूंची आणि भगवान श्री विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला स्नान कसं करायचंय, उद्याच्या दिवशी दान काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी कुठले नियम पाळायचे आहेत, नक्की कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोण आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, उद्याचा योग पुन्हा एकदा सांगते खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा आहे। पुन्हा लवकर हा योग नाहीये, त्यामुळे कुणीच ही संधी घालवू नका। प्रत्येकाला एक जमेल अगदी एक तरी सेवा नक्की करा। जे घरातच आहेत त्यांनी दिवसभर सेवा करा, या सेवांचा तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल। बघा, सगळ्यात पहिले सांगते, महिलांनी उद्या लवकर उठायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावरती उठा, 4:30 ते 5च्या दरम्यान उठायचं आहे। उठल्यानंतर जेव्हा तुम्हाला जाग येईल किंवा अलार्म लावा, उठल्यानंतर 10 मिनिटं तुम्हाला गुरूंचं स्मरण करायचं आहे। तुम्ही ज्या गुरूंना मानता, तर मी आपल्या स्वामींना मानते, स्वामी महाराजांना। श्री स्वामी समर्थ असे दोनही हात तुम्हाला गुडघ्यावरती ठेवून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 10 मिनिटं जप करायचा आहे। इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर भूमिमातेला म्हणजे पृथ्वीला नमस्कार करून मग तुम्हाला स्नानासाठी जायचं आहे। बघा, स्नान कसं करायचं याबद्दलची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। ज्यांनी बघितलेली नाही किंवा ज्यांना व्यवस्थित माहिती हवी आहे त्यांनी मागचा व्हिडिओ नक्कीच बघा। ज्यांच्याकडे कुठलंच साहित्य नाहीये त्यांनी चिमूटभर हळद आणि फक्त गोमूत्र घाला किंवा गंगाजल घाला आणि या 2 गोष्टी घालून स्नान करा। संपूर्ण गुरुवारच्या स्नानाचं जे फळ असतं ते फळ तुम्हाला लाभेल। त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचंय। बघा, एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्या, हळद घाला, थोडेसे तांदूळ घाला, कुंकू घाला, एखादं फूल घाला आणि अशा पद्धतीने सूर्याला तुम्हाला उद्याच्या दिवशी अर्घ्य द्यायचंय। बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, ही सेवा कुणीही चुकवू नका। यानंतर काय करायचं, तर तुळशी मातेच्या जवळ जायचं आहे। एका ग्लासमध्ये कच्चं दूध, त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि हे जे तीर्थ आहे हे तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। हे अर्पण केल्यानंतर तुळशी मातेच्या समोर उद्याच्या दिवशी आपल्याला शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे, एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। यानंतर तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मग त्यानंतर तुम्हाला आपला जो घराचा जो मेन दरवाजा, जो मेन उंबरठा आहे, तर या मेन दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। बघा, याच उंबरठ्यावरून माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते किंवा आपण ज्याही दैवी शक्तींना मानतो ह्या सर्व दैवी शक्ती आपल्या घरामध्ये या मेन उंबरठ्यावरून, मेन दरवाजातूनच येत असतात। त्यामुळे हा मेन दरवाजा हा नेहमी स्वच्छ नेटका असणं खूप महत्त्वाचं आहे आणि उद्या गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे आपल्याला या उंबरठ्याचं उद्या पूजन करायचं आहे। ठीक आहे, हळदीचं लेपन करायचं आहे, फुलं ठेवायची आहेत, रांगोळी काढायची आहे, त्यानंतर एक दिवा तुम्हाला या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे, उदबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे। बघा, उद्याच्या दिवशी अगदी एक फूल का होईना पण रांगोळीचं, ज्याला आपण सडा असं देखील म्हणतो, तर रांगोळीचं एक फूल का होईना आपल्याला आपल्या घराच्या मेन दरवाजाच्या समोर काढायचं आहे। जरी काढता येत नसेल, फक्त श्री स्वामी समर्थ एवढं जरी रांगोळीने लिहिलं तरी देखील खूप आहे। यानंतर आपल्याला
आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे हा मेन दरवाजा ओल्या कापडाने तुम्हाला पुसायचा आहे आणि त्याच्यावरती हळद, कुंकू, चंदन, अष्टगंध ह्या सर्व गोष्टी मिक्स करून त्याने आपल्याला एक स्वस्तिक काढायचंय बघा. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि दररोज जर तुम्ही दरवाजावरती स्वस्तिक काढत गेलात तर तुमच्या घराकडे एक पॉझिटिव्हिटी किंवा ज्याला आपण सकारात्मक शक्ती आहे ही तुमच्या घरात सकारात्मक शक्ती वाढायला लागेल. घरातील निगेटिव्हिटी कुठेतरी कमी होईल आणि घरात सकारात्मकता यायला सुरुवात होईल. यानंतर काय करायचं तर एक छोटासा ग्लास घ्यायचा आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडंसं अगदी किंचित पाणी घ्या आणि एक तुळशीचं पान घ्या. या तुळशीच्या पानाने घरामध्ये संपूर्ण चारही कोपऱ्यांना, स्वयंपाकघर असेल, बेडरूम असेल, सगळीकडे तुम्हाला थोडं थोडं हे पाणी तुळशीच्या पाण्याने शिंपडायचं आहे, जे मी प्रत्येक गुरुवारी न चुकता करते. हा उपाय केल्याने काय होतं तर घरातली निगेटिव्हिटी, घरातील नकारात्मकता, घरामध्ये असलेली जी बाधा, इडापिडा आहे ही सगळी घराच्या बाहेर निघून जाते आणि आपण जेव्हा पूजा पाठ करतो त्यावेळेस जी सकारात्मकता घरामध्ये निर्माण होते तर ही सकारात्मकता घरामध्ये कायम टिकून राहते. ठीक आहे. बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला घरातील जे वातावरण आहे ते शुद्ध आणि पवित्र ठेवायचे. शक्यतो उद्याच्या दिवशी कलह, भांडणे, मोठ्याने बोलणे ह्या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत. कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू यांना आपण प्रसन्न करू शकतो. सेवा, उपाय करून आपण त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्या घरामध्ये त्यांचा वास असतो. जर तुम्ही घरामध्ये कलह करत असाल, भांडणं करत असाल, मोठमोठ्याने बोलत असाल तर तुमच्या घरात असलेली जी नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी जी आहे ही निगेटिव्हिटी त्या दैवी शक्तीला किंवा माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना तुमच्या घरातून बाहेर काढेल. त्यामुळे काय करायचं आहे तर शक्यतो आपल्याला या दिवशी शांत राहायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता राहील. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना सवय असते गुरुवार म्हटलं की मस्त केस धुवायचे, डोक्यावरून पाणी घ्यायचं. बघा, गुरुवारच्या दिवशी कधीच डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही, केस कधीच धुवायचं नाही. यामुळे आपला गुरुग्रह जो आहे किंवा आपला गुरुबळ जो आहे तो खराब होतो आणि एकदा की गुरुबळ आपला खराब झाला किंवा कमकुवत झाला तर अनेक अडथळे आणि विघ्न आपल्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होतात. त्यामुळे गुरुवारी चुकूनही केसांवरून पाणी आपल्याला घ्यायचं नाहीये, केस धुवायचे नाहीयेत. बऱ्याच लोकांना अशीही सवय असते की गुरुवार म्हटलं की जळमटे काढतात. त्याच दिवशी आपल्याला भान येतं की साफसफाई करावी, इतर दिवस शांत बसतो आणि गुरुवारच्या दिवशी मुद्दाम झाड झटक खूप करतो. तर लक्षात घ्या, गुरुवारचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस असतो. या दिवशी साक्षात लक्ष्मी घरात आलेली असते आणि जेव्हा ती घरात आलेली असते तेव्हा कुठलीही जळमट, साफसफाई अजिबात करायची नसते. याची तयारी ही अगोदर करायची असते. गुरुवारच्या दिवशी जळमट, घाण, केर, कचरा तुम्ही काढत राहिलात तर तुमचा गुरुबळ जो आहे तो अत्यंत कमकुवत होतो. गुरुबळ तुमचा खराब होऊन जातो, ज्यामुळे आपल्याला असंख्य अडथळे येत जातात, विघ्न येत जातात आणि घरामध्ये असलेली जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी देखील बाहेर निघून जाते. त्याचबरोबर बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये दुपारी, सकाळी, संध्याकाळी तीनही टायमाला धूप पेटवायचा आहे, कापूर पेटवायचा आहे. कापरासोबत तुम्हाला लवंगा जाळायच्या आहेत, ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. यासोबत आपल्याला उद्याच्या दिवशी उपवास करायचा आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आहे. गुरुवारचा दिवस म्हटला की आपण उपवास करतोच, कारण मार्गशीर्षाचं व्रत चालू आहे. उपवास करत असताना बरेचसे लोक जे आहेत ते साबुदाणा खिचडी, साबुदाण्याची पेज असेल किंवा वरईचा भात असेल, अशा अनेक गोष्टी खातात. बघा, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी खरं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे असे पदार्थ जे आहेत ते खायचे नाही. तामसी पदार्थांपासून तर लांबच राहायचं आहे. मात्र जर तुम्ही व्रत जरी करत असाल तर साबुदाणा असेल, शेंगदाणे असेल, या गोष्टी आपल्याला या दिवशी ज्या आहेत या दिवशी आपल्याला खायच्या नाहीत. या दिवशी आपल्याला फक्त फळ खायचे आहेत. पोथी तुम्ही वाचली असेल, त्या पोथीमध्ये देखील दिलेलं आहे की या दिवशी तुम्ही एखादं फळ खाऊ शकतात. बऱ्याच लोकांना हे नियम माहिती नाहीयेत, त्यामुळे उद्याच्या दिवशी शक्य होईल तर 1-2 फळं फक्त खा, थोडंसं दूध घ्या तुम्ही, पण काहीतरी तळलेले, मळलेले, तामसी पदार्थ, बाहेरील पदार्थ ह्या सगळ्या गोष्टींपासून उद्याच्या दिवशी लांब राहा. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी दानाचं महत्त्व ही खूप जास्त आणि खूप मोठं आहे. बघा, उद्याच्या दिवशी तुम्ही कुठल्याही गरजू व्यक्तींना कुठल्याही प्रकारचे अन्नपदार्थ दान करू शकता, वस्त्र दान करू शकता. गुरुपुष्यामृत योग आहे, दानाला अत्यंत महत्त्व आहे. तुम्ही कुठल्याही स्वामींच्या मठाबाहेर किंवा तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिराबाहेर, कुठल्याही मंदिराच्या बाहेर तुम्ही 1 डझन 2 डझन केळी दान करू शकतात. त्या मंदिरात जाऊन नुसती केळी ठेवून येऊ शकतात किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर गोरगरीब व्यक्ती असेल त्यांना वडापाव तुम्ही देऊ शकतात, म्हणजे खाण्यासाठी काही पदार्थ देऊ शकतात. वस्त्र दान करू शकतात, चपला दान करू शकतात किंवा तुम्ही पिवळ्या रंगाची जी फुलं असतात ती फुलं तुम्ही गरजू व्यक्तींना, म्हणजे
आता फुलं कोणी घेणार नाही, पण त्या फुलांसोबत 1 रुपया, 11 रुपये, 21 रुपये, 151 रुपये म्हणजे फुल आणि काहीतरी दक्षिणा अशा गोष्टी दान करू शकतात. बघा, अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यात त्याचा भरपूर लाभ आपल्याला पुढे घडत जाईल. करून बघा आणि याचा जो लाभ आहे तो घेऊन बघा. केल्याशिवाय काहीच होणार नाही. ऐकून शांत बसू नका. बघा, उद्याचा दिवस जो आहे तो दान घडण्यासाठी, स्नान करण्यासाठी आणि पूजापाठ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे. आता उद्याच्या दिवशी समजा दिवसभर तुम्ही व्रत केलं, तर संध्याकाळी व्रत सोडण्यासाठी काय करायचं. बरेच लोक काय करतात माहिती का, बऱ्याच लोकांना माहिती नाही, त्यांच्यासाठी सांगते. दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी मस्त उपवास सोडतात. प्रत्येकाला उपवास सोडायचा आहे, प्रत्येक जण संध्याकाळी छान उपवास सोडतो. पण लक्षात घ्या, जेव्हा उपवास सोडाल किंवा उपवासासाठी नैवेद्यासाठी तुम्ही जो पदार्थ बनवाल त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकायचं नाहीये. कांदा आणि लसणाच्या विरहित तुम्हाला ती भाजी बनवायची आहे आणि ती नैवेद्यासाठी ठेवायची आहे. कुठल्याच देवांना कांदा आणि लसूण चालत नाही. तामसी पदार्थ जे आहे ते कुठल्याच मंदिरामध्ये नैवेद्यासाठी दाखवले जात नाही. कुठल्याही मंदिरामध्ये तुम्ही जाऊन विचारा, ते लोक नेहमी सांगतात की जेव्हाही नैवेद्य आपण दाखवतो तेव्हा कांदा आणि लसूण न टाकताच ते नैवेद्य दाखवलं जातं. त्यामुळे आता व्रत चालू आहे, संकल्प आहे, माता लक्ष्मीची सेवा आहे. त्यामुळे प्रत्येकाला सांगेन मी की उद्या जो नैवेद्य तुम्ही संध्याकाळी बनवाल, उपवास सोडण्यासाठी जे पदार्थ बनवाल त्याच्यामध्ये कांदा लसूण न टाकता बाकी काहीही टाकलं तरीही चालेल. अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. असंच स्नान करायचं आहे, दान करायचं आहे आणि उपवासाला देखील हेच पदार्थ तुम्हाला खायचे आहेत आणि उपवास सोडताना देखील याच पदार्थाने तुम्हाला सोडायचे आहेत. मला वाटते आता जी माहिती सांगितली ती तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचली असेल. अजूनही काही जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर ते नक्कीच कमेंट्समध्ये विचारा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.